छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर यांना वंदन करून आज फुले पुटावर विराजमान असलेले या जिल्ह्याचे खासदार रामदासजी तळससाहेब, इथले आमदार डॉक्टर पंकज भुईर, तसंच ओबीसीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, टी.पी. मुंडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तायवाडे सर, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष आमचे थोरले बंधुराज शब्बीर अन्सारी साहेब, तसंच कराळे नितीश कराळे सर, ईश्वर बाळबुदे, नीलकंठ पिसे, रमेश पिसे, दिवाकर गमे आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज हा मला वाटतंय चौथा प्रोग्राम ओबीसीचा एल्गार सभेचा मेळावा आहे। मी सांगू इच्छितो की भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात तुफान वादळ चाललंय, परंतु माझी आणि खासदार साहेबाची चर्चा आता झाल्यानंतर खासदार साहेब म्हणले की ह्या जिल्ह्यात एक खासदार आहे तो ओबीसीचा आहे आणि चार पैकी 3 आमदार आहेत तेही ओबीसीचे आहेत। त्यामुळे जानकर साहेब म्हणले पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासारखी आमची धग नाही। तरच साहेब, परंतु मला माहीत आहे भगतसिंगाची क्रांती झाली त्यावेळेस गर्दीपेक्षा दर्दी लोक होती। थोड्या लोकांनी या देशाचा इतिहास घडवला आहे। भुजबळ साहेबाला मी सांगू इच्छितो, नाउमेद व्हायचं नाही। ज्या समाजासाठी आपला संघर्ष चाललाय त्याला आपली भाषा कळालेली नाही, परंतु हा लढा आपणच जिंकणार आहे। अंतिम लढाईत आपणच यशस्वी होणार आहे। तुम्ही मंडळींनी भुजबळ साहेब सभागृहात, मी तायवडे साहेब, बरेचसेच आमदार बोलत असताना दोन्ही बाजूची मताच्या दृष्टीने बोलत होते, पण हा महादेव जानकर पट्ट्यानं बोललो, एकाच माणसाला खलनायक करता येणार नाही। बाबासाहेब ज्या घटनेचा अधिकार आहे तो अधिकार घेऊन घेता येणार नाही। ज्या 3742 जाती आहेत त्या देशावर खरं ओबीसीचं राज्य पाहिजे होतं, पर तळस साहेब आमच्यातल्या कमजोरीमुळं नको त्या माणसाच्या हातात सत्ता असल्यामुळे आम्हाला भीक मागावं लागतंय। हे आपलं दुःख नाही बांधवाने, लक्षात ठेवा। ज्याची लायकी नाही तो आम्हाला सत्तेवर बसलाय आणि आमची लायकी असताना आम्हाला सत्तेत बसता येत नाही। ही व्यवस्था बदलली पाहिजे। ओबीसीनो तुम्ही जागा झालं पाहिजे। ही माणसं भेटलेत करतात, हे स्वतःसाठी करत नाहीत, आम्ही आमच्या पोराबाळासाठी करत नाही। मला माहीत आहे संविधान सभेमध्ये बाबासाहेबाला देखील विरोध करणारी सारी मंडळी होती, पण एकटा वाघ लढला आणि 340 वर 39 कलम चालू केलं। आमच्यावर देखील तीच वेळ दिसायला लागले। त्यांच्या दरबारात देखील आम्हाला खलनायक ठरवलं जात आहे, आम्ही खलनायक नाही। छत्रपती शाहू राजांना आम्हाला आरक्षण दिलं, बाबासाहेबांना घटनेत तरतूद केली, परंतु आज देखील अशा काही ओबीसीतल्या जाती आहेत की ना स्वातंत्र्याची पहाट त्यांच्या घराला उगवली नाही। त्यात वडर घ्या, कैकाडी घ्या, मसनजोगी घ्या, या समाजाची अवस्था काय आहे। खासदार साहेब तुम्ही खासदार आहे, माझ्यात आमदार मंत्री झालेत, भुजबळ साहेब झालेत, तायवडे साहेब तुमच्यात झालेत, पण काही जाती अशा आहेत की त्यांना स्वातंत्र्याच्या पाठ नगरसेवक देखील झाला नाही। एकही पोरगा IAS नाही, IPS नाही, मग समतेचं राज्य आहे कुठं? कशाला समता म्हणायची, कशाबरोबर खायची? ह्याचा विचार बहुजन समाजातल्या ओबीसी समाजानं केला पाहिजे। म्हणून तुम्हाला रूलर बनावं लागणार आहे। मी वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला अभिनंदन करीन, खासदार विभाग आमचा आहे आणि मला वाटते पंकज 4 पैकी 3 आमदार देखील आमचे आहेत। त्यामुळे आम्ही नाउमेद होणारी माणसं नाही। छत्रपती शिवाजी राजावर प्रतापगडावर स्वारी करत असताना अफजल खानाचं सैन्य मोठं होतं, शिवाजी राजाकडे सैन्य कमी होतं। वाईला वेळा टाकताना पसरणीच्या घाटात देखील आम्हाला माहीत आहे त्याच जिल्ह्याचा पट्ट्या महादेव जानकर आहे। कमी सैन्यात देखील आम्ही बरोबर जिजीब साध्य करू। ओबीसीनो तुमच्या हक्काला धक्का लागणार नाही, याची जिम्मेदारी आमच्या कॅप्टन भुजबळ, प्रकाश शेंडगे असतील, टी.पी. मुंडे असतील, तायवडे सर असतील, आमचे तळस साहेब असतील किंवा आमचा शब्बीर अन्सारी असेल, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। बांधवांनो, ही मताची लढाई नाही आहे, परंतु आमच्याबरोबर बसलेली माणसं देखील सभागृहात खलनायक करत होते। तायवडे साहेब तुम्ही असाल,
टी.पी. मुंडे असतील, प्रकाश शेंडगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील, मी बी आमदार आहे आणि पुढच्या बारीनं पट्ट्या खासदार असणार आहे. मी माझ्या पक्षातनं असणार आहे, भाजपचा आणि काँग्रेसचा नसणार आहे. मी माझ्या पक्षातला मालक असणार आहे. हे जबाबदार तुम्हाला सांगतो बांधवांनो. आम्ही बघू, पण तुम्ही जागा व्हा. मला आत्ताच काही आमच्या धनगर समाजाच्या भगिनी भेटल्या, मुलं भेटली. आलो साहेब आम्ही म्हणले, नावमेद व्हायचं नाही. आज देखील आमचे लोक सावलीत बसलेत. पत्रकारांना माझी विनंती आहे की सावलीतला मॉब धरला तर बराच खुर्च्या आमच्या भरल्या जातील. ही सावलीत बसलेली पाठीमागं माणसं देखील काउंट करा. पण आम्ही नावमेद होणार नाही. उद्याची आमची भिवंडीची रॅली कमीत कमी 3 लाखापेक्षा कमी होणार नाही. हे आज मी तुम्हाला शब्द देतो बांधवांनो. आणि ज्यावेळेस तडस साहेब पुढची ओबीसीची रॅली आपण विदर्भात घेऊ, त्यावेळेस स्वतः आम्ही एंट्री करू आणि 2 दिवस कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं फिरण्याचा प्रयत्न करू. एवढा मी आपल्याला शब्द देतो. आणि ओबीसी बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, नावमेद होऊ नका, बिलकुल होऊ नका. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही आमच्या ताटातल्या घ्यायच्या भानगडीत पडताय. ह्यामुळं आम्हाला हा संघर्ष करावा लागतोय. बिलकुल मराठ्यांना विरोध नाही. तुमचं EWC आरक्षणनं 85% तायवडे साहेब त्यांना हिस्सा मिळाला. आणि जिथं 52% ओबीसी आहे तिथं 9% सुद्धा अजून रिझर्वेशन भरलं गेलं नाही. त्याला 5000 कोटीचं बजेट दिलं जातं. आम्हाला 45 कोटीचं बजेट नाही. काय त्या सत्तेला घेऊन पळायचं आहे. आमदार, खासदार आणि मंत्रिपदाची झोल देखील आम्हाला माहीत आहे. ज्या मंत्रिपदातून समाजाचं हित होत नसल, ज्या आमदारकीतनं होत नसल, तर असल्या आमदारकी आणि मंत्रिपद फिकून देतो आम्ही. आम्हाला त्याचं काय घेणं देणं आहे बांधवांनो, त्याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे. अरे बजेटही तरतूदच नाही. जज त्यांचा, सेक्रेटरी त्यांचा, सारंच त्यांनी सांगायचं आणि आम्ही नुसतं भिकाऱ्यागत पावत्या घेऊन जायचं. आम्हाला हे द्या, ते द्या. वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. जर मताच्या लिस्टमध्ये 100 जर आम्ही 85% असो, तर 15% मागायची आमची काय लायकी आहे, आमची काय इज्जत आहे, ह्याचा विचार आपण मंडळीने करावा. पण ओबीसीनो जागा व्हा. आमचा राजकीय हक्क देखील आम्ही हिरावून कोण घेणार आहे याचा विचार तुम्ही करा आणि आपण कामाला लागा. भुजबळ साहेबांची मला वाटतं तब्येत थोडी खराब आहे. भुजबळ साहेब, आम्हीच लेफ्ट हँड कापे आहे, तुम्ही काळजी करू नका. ही लढाई आम्हीच जिंकून दाखवू आणि तुमचा आदर्श नेण्याचा प्रयत्न करू. भुजबळ साहेब नाव होऊ द्यायचं काही कारण नाही. आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून, ढाल म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करू. जगन भुजबळ साहेबांना देखील सांगू इच्छितो आणि भुजबळ साहेबाच्या पाठीमागं खंबीर आम्ही उभा आहे हे सांगण्याचा इशारा देतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.